हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे टिफिनसाठी अंडा मसाला टिक्का. त्याच्यासाठी लागणार आहे तर अंडा टिक्का मसाल्यासाठी लागणार आहेत अंडी, मसाले लागणार आहेत लाल तिखट मसाला, हळदी, गरम मसाला, मीठ, ही कस्तुरी मेथी घेतलेली आहे, कांदा, टमॅटो, आलं, लसूण आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आहे आणि थोडंसं यामध्ये दूध घेतलेलं आहे. तुम्ही दूधच्या ऐवजी तुम्ही दही पण घेऊ शकता. तर मी दही नाही घेतलं आहे, दूध घेतलं आहे. आता पहिलं करायचं आहे, कढई घ्यायची आहे, त्यामध्ये मी तेल घालून घेतलं आहे. आता त्याला गॅस चालू करून घेते. तेलला थोडं गरम करायला ठेवायचं आहे. आता मला यामध्ये आलं लसूण घालून द्यायचं आहे. थोडं तेलला गरम व्हायला पाहिजे. आता हे आलं लसूण तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. आलं लसूण मी बारीक ठेचून घेतलं होतं. आता ह्यामध्ये मी कांदा घालून घेते. आता याला चांगलं तेलामध्ये कांद्याला फ्राय करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने तेलामध्ये कांदा फ्राय करून घेतलेला आहे. आता यामध्ये टमाटर घालून घेते. आता यामध्ये थोडंसं मीठ घालून घेते. मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजेल. आता याला सुद्धा तेलामध्ये परतून घेते. अशा पद्धतीने तेलामध्ये टमाटर सुद्धा मी परतून घेतलेला आहे. तेलामध्ये चांगलं फ्राय झालेलं आहे कांदा टमाटर. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर घालते. मसाला पण तेलामध्ये परतून घेते. आता बाकीचे सर्व मसाले घालते. हळदी, गरम मसाला घालून घेते. आता याला थोडा वेळ झाकून ठेवते. छानपैकी कलर आलेला आहे मसाल्याला. तुम्ही सुद्धा तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या. अंडा टिक्का मसाला आहे. मी दही घेतले नाही, दही कारण आंबट असतं, तर मी टमाटर जास्त घेतल्यामुळे दही घेतलं नाही. पण त्या ठिकाणी मी दूध घेतलं आहे. अगर तुम्हाला दही घ्यायचं असेल तर तुम्ही दही घेऊ शकता. आता हे अशा पद्धतीने मसाला झालेला आहे. आता यामध्ये थोडंसं मी पाणी होते. आता मी आता यामध्ये मी पाणी थोडं ॲड करून घेते. आता या मसाल्याला थोडा वेळ
पाण्यामध्ये उकळून घ्यायचं. पाण्याला उकळी येईपर्यंत याला झाकण मारून ठेवते. आता हे झाकण उघडून बघते. ग्रेव्हीला चांगली उकळ आलेली आहे. आता यामध्ये मी कस्तुरी मेथी घालून घेते. गॅस लो ठेवायचं. तर अशा पद्धतीने झाली ग्रेव्ही. आता यामध्ये मला दूध घालून घ्यायचं. असं त्याला पूर्णपणे ढवळून घ्यायचं. दूध टाकल्यानंतर दूध फाटलं नाही पाहिजे. यामध्ये थोडंसं मी कोथिंबीर घालते. पाहू शकता याला कसा कलर आलेला आहे ग्रेव्हीला. अंडा टिक्का मसाला रेसिपी बनवली आहे. आता यामध्ये मी अंडी घालून घेते. आता याला थोडा वेळ झाकून ठेवते आणि गॅस फास्ट ठेवायचं 5 मिनिटासाठी. आता हे उघडून बघते. तर अशा पद्धतीने झाली आहे. पाहू शकता. आता मी गॅस बंद करते. आता हे अशा पद्धतीने झालेले आहे. तर थोडंसं कोथिंबीर घालून घेते. तर गाईस, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते आता मी पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.